घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणींची दखल क्वचितच घेतली जाते अशी अनेकदा तक्रार असते। त्यातही त्यांच्या घरातील कामांना एकाच चौकटीतून पाहिलं जातं। पण आता याच गृहिणींच्या कष्टाचा सन्मान करताना सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। गृहिणी या केवळ घर चालवत नाहीत, तर त्या खऱ्या अर्थानं देश निर्मात्या आहेत असे गौरवोद्गार न्यायालयानं काढले आहेत। तसंच जर एखाद्या रस्ते अपघातात गृहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला विमा भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या महिलेला मासिक उत्पन्न आता किमान 30,000 रुपये गृहीत धरलं जावं असंही न्यायालयानं म्हटलंय। दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयामागे 23 वर्षांचा एक प्रदीर्घ लढा आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। नोकरी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर त्याची कमाई, पगार, उत्पन्न यानुसार विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात। पण जेव्हा एखाद्या गृहिणीचा अपघातात मृत्यू होतो तेव्हा मात्र नुकसान भरपाईच्या रकमेबाबत मोठा पेच निर्माण होतो, कारण गृहिणींची कमाई निश्चितच नसते। याच पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात गृहिणींचा अपघात झाल्यास त्यांच्या नुकसान भरपाईसाठीचा एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे। तर हे प्रकरण आहे पंजाबमध्ये। नोव्हेंबर 2001 मध्ये रेश्मा नावाच्या एका महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता। तिच्या पतीनं आणि तिच्या 3 मुलांनी नुकसान भरपाईसाठी कोर्टात धाव घेतली होती। मात्र हे प्रकरण तब्बल 23 वर्ष न्यायालयात रखडलं। शेवटी डिसेंबर 2024 मध्ये हायकोर्टानं यावर निर्णय दिला आणि आता 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं। न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। एका कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी 2 दशकांहून अधिक काळ वाट पाहावी लागली, याबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली। शिवाय अशा प्रकरणांमध्ये होणारा उशीर हा अपघातग्रस्तांच्या कुटुंबांवर अन्याय करणारा आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। हे सांगतानाच त्यांनी देशातील सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींना एक महत्त्वाचा आदेश दिला। रस्ते अपघातातील भरपाईचे दावे साधारणपणे 1 वर्षाच्या आत निकाली काढले पाहिजेत असं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे। यासाठी योग्य ते प्रशासकीय नियम आणि दिशानिर्देशही जारी करण्याची विनंती न्यायालयानं यावेळी केली आहे। दरम्यान आतापर्यंत देशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये किंवा अपघात दाव्यांच्या लवादांमध्ये गृहिणींच्या कामाची तुलना ही कुशल कामगारांच्या मजुरीशी केली जात होती। मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही जुनी पद्धत पूर्णपणे फेटाळून लावली आहे। गृहिणी दिवसभर घरात जे प्रेम देतात, काळजी आणि कष्ट करतात, त्यांचं हे मूल्य केवळ बाजारातील मजुरीच्या दरानं ठरवलं जाऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। या प्रकरणामुळे गृहिणींच्या न दिसणाऱ्या विनामोबदला केलेल्या कामाला पहिल्यांदाच अशा प्रकारे थेट आर्थिक मूल्य किमान 30,000 रुपये प्रति महिना देण्यात आला आहे। तर यापूर्वीच्या प्रणय सेठी प्रकरणातील नियमांसोबतच आता हा नवीन नियम जोडूनच देशातील सर्व अपघात लवादा भरपाईची रक्कम ठरवतील। दरम्यान हा निर्णय केवळ विमाच्या पैशांपुरता मर्यादित नसून देशातील कोट्यवधी महिलांच्या घरगुती कष्टाला आणि त्यांच्या अस्तित्वाला समाजात मानाचं स्थान देणारा ठरला आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यात नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो। याबद्दलचं आपलं मत नेमकं काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।